वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। कल्याणमधून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडूनच श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। महायुतीत श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून निवडून आणणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय। श्रीकांत शिंदेंना भाजपकडून विरोध नाही असंही फडणवीस स्पष्ट करतायत। कल्याणमध्ये आता डॉक्टर श्रीकांत शिंदे विरोधात वैशाली दरेकर असा थेट सामना रंगणार आहे। कल्याण लोकसभा निवडणुकीचं चित्र आपण पाहतोय। शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच खरं तर सामना बघायला मिळेल। शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर राणे यांच्यात ही लढत होणार आहे। भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने, आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो। देवेंद्रजींनी घोषणा केली याचा अर्थ महायुतीचा उमेदवार आता श्रीकांत शिंदेजीच असतील आणि त्यांचा विजय प्रचंड मताधिक्याने होईल याबद्दल माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही। भाजपचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील आणि हा विजय सुकर करतील। गेली 10 वर्ष श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेमध्ये प्रचंड असं काम करतात। कामाचा डोंगर त्यांनी त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि लोकसभेतील खासदारांनी कसं काम करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आहेत। लोकांचा प्रचंड असा पाठिंबा आहे त्यांना। मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि कल्याण बदलतंय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।